एमपीएससी गट क ची मेगा भरती आलेली आहे आणि याच्यात एक नवीन पद जे आहे तर ते समाविष्ट झालेले आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे एक महत्वाचं पद आहे. याची नवीन जाहिरात आलेली आहे. मग याच्या रिक्त जागा किती असणार आहेत, पात्रता काय, वयोमर्यादा काय, परीक्षा पॅटर्न काय, या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून 22 जुलै 2026 ला एक नवीन शुद्धीपत्रक जे आहे तर ते आलेलं आहे. हे शुद्धीपत्रक महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात जे आहे तर ते इथं आलेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक नवीन पदाचा समावेश यांनी केलेला आहे. कृषी, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय हे मंत्रालय आहे. या मंत्रालयाअंतर्गत जे मत्स्य व्यवसाय विभाग आहे त्याच्यातील एक पद आहे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी. टेक्निकलचं गट क चं पद आहे. जागा 254 जागा असणार आहेत. किती? 254 जागा असणार आहेत. पात्रता काय लागणार आहे समजून घ्या. मत्स्य विज्ञान व्यवसाय या विषयात तुमची पदवी पाहिजे, परंतु तुम्ही पास कसं पाहिजे, किमान सेकंड क्लास पास पाहिजे, फर्स्ट क्लास पाहिजे, डिस्टिंक्शन पाहिजे, तर तुम्ही इथं फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात. म्हणजे इथं अर्ज संख्या जी आहे तर ती थोडी कमी असेल, म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस इथं आपले जास्त असू शकतात. 1 ऑक्टोबर 2026 ला याची वयोमर्यादा गणली जाणार आहे. किमान वयोमर्यादा 18 किंवा 19 असेल, कारण की काही पदांसाठी 18-19 असते. परीक्षा योजना आल्यावर आपल्याला कमीत कमी वयोमर्यादा कळणार आहे. मॅक्सिमम जे आहे ना तर ती 38 असते ओपनला, आणि कॅटेगरी वाल्यांना 43 वयापर्यंत फॉर्म जो आहे तर तो इथं भरता येतो. इथं यांनी सांगितलेलं आहे की आता ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, कारण की आधी ऑनलाईनचा निर्णय घेण्यात आला तर तो आता रद्द झालेला आहे. आणि ही सर्व परीक्षा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेत जी आहे तर ते आता मर्ज करण्यात आलेले. हे पद म्हणजे एमपीएससी गट क चा जो काही पॅटर्न असेल तर तो याला इथं लागू आहे तर तो इथं होणार आहे. आणि याच्यासाठीच मित्रांनो सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारीसाठी आपण एमपीएससी गट क ची प्रिलिमची स्पेशल बॅच जी आहे तर ती इथं लॉन्च केलेली आहे. ही बॅच तुमची 28 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. जो काही पूर्व परीक्षेचा पॅटर्न असणार आहे तो या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात नामवंत फॅकल्टी तुम्हाला इथे शिकवणार आहे. प्रत्येक विषयासाठी एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहे. म्हणून आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. आणि याच्या माध्यमातून तुमची प्रिलिमची पूर्ण तयारी जी आहे तर ते होऊन जाणार आहे. बघा, याच्यात त्यांनी हे पण सांगितलेले की पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत शुद्धीपत्रकाद्वारे आम्ही या पदात वाढ पण करू शकतो, किंवा अनेक अशी जी काही म्हणजे मत्स्य व्यवसाय विभागाच्या संदर्भात अनेक पदं गेलेली आहेत तर ती पण पदं येणाऱ्या कालावधीत याच्यात ऍड जे आहे तर ते आपल्याला झालेले दिसते. फॉर्म तुम्ही 5 ऑगस्ट 2026 पर्यंत भरू शकतात. याच्यासाठी तुम्हाला एमपीएससी ची प्रोफाईल क्रिएट करावी लागते, त्याच्यानंतर फॉर्म भरावा लागतो. या दोन्ही प्रोसेसचे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला उद्या जे आहेत तर ते चॅनलवर इथं मिळून जातील. याच्यामध्ये पूर्व परीक्षा कशी असते मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्न येतात. 100 गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न 1 गुण. पदवी लेवलचा दर्जा असतो. मराठी इंग्रजी दोन्ही याच्यात असतो. पेपर ऑफलाईन OMR वर होतो. 1 तास वेळ मिळतो आणि एमसीक्यू पॅटर्न मध्ये असतं. 4 पैकी 1 पर्याय तुम्हाला निवडावा लागतो. याच्यामध्ये अभ्यासक्रम मध्ये बघा, इतिहास हा विषय असतो, भूगोल हा विषय आहे, त्याच्यानंतर बघा अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, असे आपल्याला 8 विषय पाहायला मिळतात. किती? 8 विषयांचा समावेश आपल्याला इथं जो आहे तर तो पाहायला मिळतो. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. किती? 1/4 इथं निगेटिव्ह मार्किंग पाहायला मिळते. आता मुख्य परीक्षेचा पॅटर्न यांनी इथं दिलेला नाही आहे. येणाऱ्या कालावधीत मुख्य परीक्षेचा पॅटर्न आल्यावर याच्या संदर्भाच्या बॅचेस पण तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती. येणाऱ्या कालावधीत या एमपीएससी ग्रुप सी मध्ये अनेक पदं जी आहेत तर ती ऍड होणार आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.